श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 84वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, विठोने शिरी वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे त्यासी नेणा, निवाला स्वये तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. आपण गेले 3 श्लोक भगवान शंकराचं महत्व मनाच्या श्लोकातून, भगवंताच्या नामस्मरणातून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. श्री समर्थ माऊली आपल्याला या श्लोकातून भगवान शंकराचं आणि प्रभू रामचंद्राचं एक अतूट नातं तत्वाच्या आणि लीलेच्या या दोन्ही अनुषंगाने समजावून सांगत आहे. प्रथमतः आपण श्लोकाचा सरळ अर्थ बघूयात. समर्थ म्हणतायत की विठ्ठलाने, पांडुरंगाने अर्थात या विष्णू अवताराने महादेवाला आपल्या मस्तकी धारण करून प्रेमादराने आपल्या मस्तकी धारण केलेला आहे. आणि प्रेमादराने हा जो महादेव या ज्या विष्णूच्या मस्तकी धारण झालेला आहे, तोच महादेव आपल्या अंतरंगामध्ये भगवंताच्या रामाचं, त्या विष्णू अवताराचं स्मरण इतकं घट्ट धरून ठेवत आहे की या स्मरणाने तो चंद्रमौळी स्वतः तृप्त झालेला आहे, शांत झालेला आहे, तापविरहित झालेला आहे. खरोखर मनुष्याला जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताला घट्ट धरून ठेवता येत नाही, तोपर्यंत त्याला अंतःकाळाच्या दुःखाच्या वेदनातून मुक्ती नाही. तो भगवंतच त्याचा अंतःकाळ साधू जणे. आणि त्यामुळं आपण अखंड त्या भगवंताला हृदयस्थ करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे साधना होय. समर्थ माऊलीच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ. श्रोतेहो, भगवान शंकर आणि प्रभू रामचंद्र यांचं एक अतूट नातं आहे. प्रभू रामचंद्रांचं स्मरण भगवान शंकर करतात. कसं करतात तर जेव्हा त्यांच्या नामाचं स्मरण त्यांना येतं तेव्हा 87,000 वर्षापर्यंत त्यांना समाधी लागत असते. माता पार्वती जेव्हा महादेव शंकराच्या जवळ त्यांच्या पत्नी रूपाने येऊन बसली आणि त्यांनी एक एक प्रश्न भगवंताच्या रूपाचे, रामाच्या रूपाचे, त्याच्या लीलेचे भगवान महादेवांना करायला सुरुवात केली. तिने मूळतः काही जे प्रश्न केले होते त्याचं स्वरूप अत्यंत सुंदर होतं. तिने विचारलं की हा वनात फिरणारा राम आणि आपण ज्याचं ध्यान करता तो राम हा वेगळा आहे का? हा दशरथाच्या घरामध्ये जन्माला आलेला राम म्हणजे तो परमात्मा का? हा दशरथाच्या घरामध्ये येऊन सर्व भावांसहित क्रीडा करणारा, सीतेचं एक प्रकारे आपल्या जीवनामध्ये स्वयंवर करून आपल्या भावांना देखील त्यांच्या जीवनामध्ये जनक राजाच्या इतर कन्यांच्या बरोबर विवाह करून देणारा हाच तो राम का? वनामध्ये आपल्या पत्नीच्या अपहरणाने, तिच्या शोकाने सगळ्या वृक्षवल्लींना मिठी मारणारा हाच तो राम का? असे अनेक प्रकारचे रामरूप आणि आत्माराम रूप ती महादेवांच्या जवळ विचारतीये. शंकर आपले डोळे मिटून शांतपणे ऐकतायत आणि त्यांच्या हृदयामध्ये परमानंद होतोय. परमानंद अमित सुख पावा असं तुलसीदास या माता पार्वतीच्या प्रश्नांनी शंकराच्या हृदयाचं झालेलं वर्णन करतायत. मला असं बऱ्याचदा वाटतं की जेव्हा माता पार्वतीने हे प्रश्न विचारले असतील तेव्हा जसं एखाद्या आईला आपल्या घरातले काही जुने कपाट आवरताना एखादा फोटोचा अल्बम सापडावा आणि आपल्या लहानपणीच्या बाळाचे, मुलाचे वेगवेगळे फोटो ती बघत बसावी आणि तिचे ते फोटो बघत असताना ती आई जसं स्वतःला हरवून जावी, तसं महादेवाला पार्वतीने जेव्हा हे प्रश्न केले तेव्हा महादेव एकेका रामरूपामध्ये हरवून गेलेले. त्या रामरूपाचा त्यांना असा काही ध्यास लागला की त्यांनी डोळे मिटून पुन्हा त्याच्या स्मरणाला सुरुवात केली होती. महादेवाचं अतूट प्रेम म्हणजे भगवान राम, महादेवाचा अखंड ध्यास म्हणजे प्रभू रामचंद्र, महादेवाचा जणू श्वास निश्वास म्हणजे प्रभू रामचंद्र. इतकं अपार प्रेम महादेवाचं रामचंद्रांवरती आहे. आणि तसंच प्रभू रामचंद्रांचं देखील अत्यंतिक प्रेम महादेवावरती आहे. जेव्हा रावणाच्या वरती स्वारी करून जायचे तेव्हा हनुमंत जेव्हा सीता माऊलीचा शोध घेऊन येतो तेव्हा हनुमंत रामाजवळ सांगतो की रामा, एक एक क्षण सीतेसाठी आता युगासारखा झालाय, तेव्हा आपण क्षणिकचा देखील वेळ न दवडता आपण लंकेवरती हल्ला करूयात आणि सीता माऊलीचा आपण एक प्रकारे तिथून तिच्या दुःखातून तिची सुटका करूयात. सर्व वानरदळ रामेश्वरच्या जवळ आलेलं आहे आणि रामेश्वरच्या जवळ सेतूचं कार्य चालू असताना प्रभू रामचंद्रांनी आपल्या लीलेमध्ये आपल्या आराध्य भगवान महादेवाचं
त्या रामेश्वरला पुन्हा एकदा मोठं एक देवस्थानाच्या रूपाने आपल्या आराध्याचं स्मरण व्हावं यासाठी, सर्वांना उपकृत करावं यासाठी तिथं त्या महादेवाचं लिंग उभारलेलं, ती कथा आपल्याला माहितीच आहे. म्हणजे एका ठिकाणी भक्त भगवंताला आपल्या हृदयामध्ये धारण करतोय, तर दुसऱ्या ठिकाणी तो भगवंतच आपल्या भक्ताचं मंदिर बांधतोय. असा विलोभनीय सोहळा या भक्ताचा आणि परमेश्वराचा आहे. काय आहे नेमकं हे तत्व? का म्हणून भगवान राम आणि महादेव हे एकमेकांच्या स्मरणामध्ये लिप्त आहेत? नारदानी जेव्हा त्या विवाहामधून, स्वयंवरामधून, आपल्या परीक्षेमधून विष्णूंनी जेव्हा त्याला सोडवलं, तेव्हा नारदाने माफी मागितली विष्णूंची की मी या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्यावरती संशय घेतला. आता या संशयाचा उतारा काय? मी कशा पद्धतीने आपल्यामध्ये पूर्णपणे लिप्त होऊ शकीन? यावरती नारदाला भगवान विष्णूंनी म्हणजे प्रत्यक्ष रामाच्या रूपाने त्याला सांगितलं की अरे, तुला माझं रूप अजूनही कळू शकत नाहीये, आणि तुला जर माझं स्वरूप कळून घ्यायचं असेल तर तू एक कर. तुलसीदास म्हणतात, जेही पर कृपा न करही पुरारी, सो न पाव मुनी भक्ती हमारी. जोपर्यंत तो भगवान महादेव तुझ्यावरती कृपा करणार नाही, तोपर्यंत तुला माझी भक्ती प्राप्त होऊ शकत नाही, तोपर्यंत तुला माझं स्वरूप कळू शकणार नाही. त्यामुळे तू महादेवाची भक्ती कर, असं भगवान विष्णू नारद मुनींना सांगतायत. हे नेमकं काय भानगड आहे? एखाद्या जीवाला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर महादेवाची प्राप्ती पहिले करून घ्यायला पाहिजे, असं प्रत्यक्ष राम का बरं सांगत असतील? काय अर्थ असू शकतो? प्रथम अर्थ असा आहे श्रोतेहो, की आपल्या जीवनामध्ये भगवंत जर आपल्याला हवा असेल तर तो प्राप्त करून घेण्यासाठी सद्गुरूच्या कृपेशिवाय तो आपल्याला मिळू शकत नाही. हे त्याचं मूळ तत्व आहे. कारण की सद्गुरूला भगवंतानी जणू काही आपल्या मस्तकी धारण केलेलं असतं, आणि त्याच सद्गुरू तत्वानी, त्याच महादेवानी हृदयामध्ये त्या रामाला धारण केलेलं असतं. असे त्या दोघांची अवीट अशी गोडीची एकरूपता आहे. पण सद्गुरू रामाचं स्वरूप जाणूनही तुर्या अवस्थेमधून खाली जीवासाठी येतो. प्रभूंना मात्र आपलं आत्मस्वरूप सोडून या जीवाला अगदी थेट जाऊन भेटता येऊ शकत नाही. याचं कारण श्री महाराजच आपल्या प्रवचनांमध्ये सांगायचे की सोहळ्यामध्ये जेव्हा स्वयंपाक चालतो तेव्हा ते मूल आपल्या आईकडे येण्याची धडपड करत असतं, पण मूल पारोसं असतं, आणि अशा वेळेला सोहळ्यातल्या आईला कितीही इच्छा असली तरी पारोस या मुलाला जवळ घेता येत नाही. मग कोणीतरी त्या मुलाला कपडे काढून किंवा स्नान घालून आई जवळ द्यावं लागतं, मगच आई त्या पोराला जवळ घेऊ शकते. तसं राम हा सोहळ्यातला आहे. त्याची खूप इच्छा आहे आपल्यासारख्या जीवाला जवळ घेण्याची, पण आपल्यासारख्या जीवाला जवळ घेण्याची इच्छा असूनही आपल्या विकारांमुळं, आपल्या या पारोशेपणामुळं रामाजवळ आपण थेट जाऊ शकत नाही. त्यासाठी आम्हाला कोणीतरी शुद्ध करावं लागतं, आणि हे शुद्ध करण्याचं काम हे परात्पर सद्गुरू भगवान शंकराचं रूपात असलेला कुठला तरी सद्गुरू करतो, आणि मग आई आणि लेकराची भेट हा सद्गुरू घडवून आणतो. त्यामुळे रामापर्यंत जायचं असेल तर भगवान महादेवाच्या सद्गुरूच्या कृपेशिवाय जाता येणं अशक्य आहे. यामध्ये तत्वाच्या अनुषंगाने जर आणखीन बघायचं झालं तर संपूर्ण सत्वगुणाने जोपर्यंत जीव भरून जात नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही. संपूर्ण सत्वगुणाचा जर आपल्याला जीवनामध्ये आढावा घ्यायचा असेल तर आपल्या जीवनातलं रजो आणि तमोगुणाचं मिश्रण जे आहे ते आपल्याला विसर्जित करायला पाहिजे. म्हणजे असं अगदी जर माता गृहिणी भगिनींच्या भाषेमध्ये जर उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडं आपण बाहेरून आलेलं धान्य टिपून काढतो. धान्य टिपून काढतो म्हणजे काय करतो की त्या धान्यामधला खडे, त्यातला कचरा, त्याच्यामध्ये असलेले तण, नको असलेल्या गोष्टी या आपण निवडून बाजूला करतो, तेव्हा ते धान्य खाण्यायोग्य होतं. बरोबर की नाही? म्हणजे तसंच आपल्या जीवनामध्ये जे काही चांगले गुण आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला वैयक्तिकरित्याने माहिती आहेत की माझ्यामधले वाईट गुण देखील काहीतरी आहेत. हे चांगले आणि वाईट गुण या दोघांचं मिश्रण जोपर्यंत आहे तोपर्यंत हे अन्न जसं खाण्यायोग्य नाही, त्यातील कुठली तरी गोष्ट आपण बाजूला करायला हवी. मग कुठली तरी गोष्ट बाजूला करायला हवी म्हणजे एखादा मनुष्य जर तांदळामधून खडे निवडण्याच्या ऐवजी जर तांदूळ निवडू लागला तर त्याचं आयुष्य निघून जाईल. पण त्याचपेक्षा जर तो त्याचे खडे निवडून बाजूला करू लागला तर त्याचं कार्य किती पटकन रिकामं होऊन जाईल. त्याप्रमाणे भगवान महादेवाची, शंकराची उपासना काय करतं, आपल्या जीवनातले तमोगुण तो बाजूला करतो.
आपल्या जीवनातले तमोगुण बाजूला करतो, म्हणजे तो तांदळातले खडे बाजूला करतो. आणि हेच महाराज सांगायचे की तुम्ही माझ्या रामाकडे एकदा बघा, तुमचे दोष तुम्हाला कळून येतील. आपले दोष आपल्याला कळायला लागले की आपण आपल्या दोषांचं विसर्जन करतो. मूळतः आपण रामस्वरूपच आहोत, मूळतः आपण ते सच्चिदानंद स्वरूपच आहोत. पण विकारांमुळे आलेली ही आपल्या जीवनातली अशुद्धता हा सद्गुरू दूर करतो. आणि ही एकदा अशुद्धता दूर झाली की ते जेवण जसं खाण्यायोग्य होतं तसं आपलं जीवन सत्वरूपाने भरू लागतं. आणि म्हणून श्री महाराज म्हणायचे की जो नाम घेतो त्याच्या मागे सत्कर्म ही धावायला लागतात. हे जसं आयुष्य आपलं सत्वगुणाने भरू लागतं तसा तसा तो राम आपल्या जीवनामध्ये प्रगटू लागतो. हेच या तत्वरूपाने अतिशय सुंदर असं गणित आहे. पण यामध्ये एक मूलतः प्रश्न असा राहतो की भगवान प्रभू रामचंद्र जीवाच्या उद्धारासाठी म्हणून महादेवाला जवळ घेतात, हे मान्य आहे. पण महादेवाला आपल्या मस्तकी धारण करतात, यामागचं काय गमक आहे? तर यामागचं गमक असं की यामध्ये तुकाराम महाराजांचा एक अभंग मला आठवतो. ते म्हणतात की कुमोदिनी काय जाणे परिमळ, भ्रमर सकळ तोची तो जाणत असे. एखाद्या सुंदर फुललेल्या उमललेल्या कमळाचा जो सुगंध आहे तो कमळाला देखील माहिती नसतो, त्यामध्ये लपलेला भ्रमरच त्याचा सुगंध जाणू शकतो. त्याप्रमाणे भगवंताच्या नामाचा जो गोडवा आहे तो रामाला माहिती नाही. राम आपल्या नामाचं महत्व जाणू शकत नाही, त्यामध्ये असलेला रस तो पिऊ शकत नाही. त्यामध्ये लिप्त असलेला एखादा भुंगाच त्याचा रस जाणतो. त्याप्रमाणे भगवंताच्या नामाची महती जर कोणाला विचारायची असेल तर ती त्या सदाशिवाला विचारावी. आणि एकदा का त्या सदाशिवानी त्या रसपानाचं बोट त्या रामाला जर लावलं तर राम त्याला सोडत नाही, त्याला त्याच्या मस्तकी धारण करतो. असा महादेव जो नामाने तृप्त झालेला आहे, नामाच्या आनंदाने त्या रसाने परिपूर्ण झालेला आहे, अशा महादेवाला भगवंताने आपल्या मस्तकी धारण केलं. कारण की त्याच्या नामरसाचं रसायन हे केवळ तो महादेव जाणू शकतो. भगवंत त्या नामरसाच्या रसायनाने प्रत्येक जीवाला त्याच्या अंतःकाळी सोडवतो. म्हणून महादेवाची आणि रामाची ही जोडी एकत्वाने चिरत असते. जो जीव आपल्या आयुष्यभर नामाचा आठव ठेवतो, त्याचं स्मरण ठेवतो, तो त्या नामाच्या आधाराने त्या भगवंतालाच आपल्या हृदयामध्ये धारण करत असतो. आणि असा हा चंद्रमौळी नामरूपाने आपल्या अंतःकरणात येतो आणि येता येता रामाला देखील घेऊन येतो. आणि मग जेव्हा देह त्यागायची वेळ येते तेव्हा हा सद्गुरू रामाला आपल्या अंतःकरणामध्ये धारण करून आपल्या जीवनातील सर्व यातनांपासून रामाच्या कृपेने आपल्याला सोडवतो. जणू काही त्या जीवाची याचनाच तो रामासमोर ठेवतो की रामा, या जीवाची केलेली ही साधना तू स्वीकार आणि याच्या जीवनामध्ये जरी याच्याकडून काही पाप घडला असेल तर तू ह्याला क्षमा कर. पण एक कर, माझ्या या जीवाचे आता आणखीन जन्म मृत्यूच्या चक्रातून चालणारे हे हाल तू थांबव. रामा, या जीवाला तू स्वीकार, हे तुझं लेकरू आहे, याला हृदयाशी घे. हे या महादेवाचं महत् कार्य आहे. आणि त्याच्या याचनेपोटी राम त्या जीवाला स्वीकारतो, त्या जीवाचं कल्याण करतो. म्हणून समर्थ माऊली म्हणते की जीवा सोडवी राम हा अंतकाळे. असा हा राम त्या जीवाचा अंतकाळ साधून देतो, तो केवळ या महादेव रूपी सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने. तेव्हा आपण सद्गुरूच्या वचनांवर विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेल्या नामाची जर जीवनभर आयुष्यभर याचना करून त्याचं जर स्मरणात राहिलो तर हा महादेव त्याच्या कृपा आशीर्वादाने आपला अंतकाळ साधून आपल्याला रामरूप करून टाकतो. असा हा मनाचा अद्भुत श्लोक. श्रोते हो, एकच करा, रामाची प्राप्ती करायची असेल तर सद्गुरूचे पाय धरा, त्यांनी दिलेल्या साधनावरती विश्वास ठेवा आणि आपलं आयुष्य त्या नामासाठी खर्च करा, जेणेकरून तो राम आपल्या हृदयामध्ये प्रगटेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.